नद्यांचं प्रदूषण हा सध्या देशपातळीवरचा चिंतेचा विषय बनलाय। प्रदूषणामुळे अनेक नद्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय। मात्र या परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यातील शेंबोली या गावानं एक आदर्श घालून दिलाय। नदीचं प्रदूषण दूर करण्याचा हा शेंबोली पॅटर्न मराठवाड्यात चर्चेचा विषय ठरलाय। काय आहे हा शेंबोली पॅटर्न पाहूया। या नदीमधला माल काढल्यानंतर खोल झाली नदीने खोल झाल्यामुळे आमच्या विहिरीला पाणी वाढलं नदीमुळे। आणि बंधारा कोंडल्यावर कसंच पाणी विहिरीचं कमी होणार नाही होईना। समाधानी असलेले हे शेंबोली गावचे गावकरी। शेंबोली पॅटर्ननं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं। आता ही वर्षभरापूर्वीची दृश्य पहा। झुडपांनी व्यापलेला खोदकाम सुरू असलेली ही सीता नदी आहे हे सांगून कोणाला विश्वास वाटणार नाही। प्रदूषण आणि वनस्पतींमुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे जीवघेणी ठरणारी हीच नदी आज शेंबोलीसह इतर 5-6 गावांसाठी ऐन दुष्काळात जीवनदायिनी म्हणून सुद्धा सिद्ध झाली आहे। बाळासाहेब देशमुख या शेतकऱ्यांना पुढाकार घेऊन जलसंपदा विभाग आणि मंत्रालयात खेटे मारले आणि मग गावकऱ्यांच्या साथीनं जलसंपदा विभागानं नदी पात्राची साफसफाई केली। संपदा डिपार्टमेंटकडे आम्ही वारंवार विनंती केली, पाठपुरावा केला मंत्रालयाकडे। या नाला सळीकरणचं शेतानदी खोलीकरणचं काम घेण्यासाठी खोली वाढवण्यासाठी आम्ही विनंती केली। डिपार्टमेंटच्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं। बंधाऱ्यानं नदीचं पाणी अडवल्यानंतर नदीतील गाळ काढण्यात आला। आता यात साठलेल्या पाण्यानं ओसाड माळ रानावर हिरवळ फुलली आहे। आजूबाजूच्या शेकडो विहिरींची पाणी पातळी सुद्धा लक्षणीय वाढली आहे। पाणी साठवण चांगलं झालंय आणि विहिरीचं वाढलंय। आधी पाणी कमी राहत होतं, आता जास्त राहिले। नदी पात्र लहान असल्यामुळे गावामध्ये पाणी जात गेलं, आता जाईना चाललंय। पावसाळ्यामध्ये अनेकदा गावांचा संपर्क तुटायचा, त्यामुळे पावसाळा आला की शेंबोलीकरांच्या काळजात धडकीच भरायची। आता मात्र नदी पात्राला रुंद आणि खोल केल्यामुळे ही भीती सुद्धा दूर झाली आहे। जेव्हा आम्ही शेत केलं तेव्हा आता असं भीव वाटत गेलं साहेबाच्या शेतात। आता जो स्वच्छ झालं, पाण्याचा त्रास नाही, काय नाही, पाणी वगैरे फुललंय आता शेतीला त्याच्या। गावकऱ्यांच्या पाठपुराव्यानं आणि मदतीनं उचललेलं हे पाऊल चांगलंच फलदायी ठरलंय आणि त्यामुळेच हा शेंबोली पॅटर्न सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरलाय। राजू गिरी, TV9 मराठी, नांदेड।